नमस्कार सर्वांना, आमच्या ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आम्ही आणला आहे नवीन केज आमच्या लवबर्डसाठी। आमच्याकडे एक पेर होती आणि त्यांनी सुंदर सुंदर 3 पिल्ले दिली, म्हणजे अंडी दिली आणि त्यानंतर त्यांची पिल्ले झालीत। आता ते झाले आहे टोटल 5। त्यामुळे आम्हाला एका केजमध्ये त्यांना ठेवता येत नाही, म्हणून आम्ही आणला आहे नवीन केज। हे बघा आमचे छोटे छोटे पिल्ले वरती बसलेत, मम्मी डॅडी, आणि खाली आहेत त्यांची पिल्ले। तर हा जुना केज आहे आणि आता आणला आहे आम्ही नवीन केज। तर आम्ही पिल्लांना या पिंकवाला जो आहे त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे। तर बघा आता आमची कशी गंमत उडते। मोठा आहे तो, गे 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 गे, आहे की नाही मज्जा। पकडता पकडता नाकी 9 आले। फायनली ब्लूई आणि बिंगो दोघांना देखील आम्ही वेगळं केलं आहे। आणि हे बघा अशा प्रकारे अर्णवने देखील त्यांना पकडलं आणि ही छोटी पिल्ले आता या मोठ्या केजमध्ये आम्ही ट्रान्सफर करत आहोत। एकदम क्यूट आहेत आणि सुंदर रंग देखील आहे त्यांचा। खूपच छान दिसतात ते। आता हे तिघे देखील सेपरेट झालेत, कारण काय होते, मम्मी डॅडी जे आहेत त्यांना थोडंसं प्रायव्हसी द्यावी लागते। जर ते त्यांना सगळ्यांना एकत्र जर ठेवलं तर काय झालं, रिसेंटली आमचा जो हा व्हाईटवाला पक्षी आहे छोटा, तर त्याच्या मम्मी डॅडीनेच त्याच्या डोक्यावर चोचीने मारून मारून थोडी जखम केली होती। तर हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला म्हणजे आम्ही जिथून पक्षी घेतले होते त्यांना आम्ही विचारलं, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना सेपरेट करा। तर मग आता त्यांच्या ॲडवाईसनुसार आम्ही त्यांना सर्वांना सेपरेट केलेलं आहे। तर ते आम्हाला म्हटले की ज्यावेळेस तुम्ही सेपरेट करणार तेव्हा त्यांना म्हणजे जे अडल्ट आहेत त्यांना परत वेळ भेटतो किंवा प्रायव्हसी भेटते आणि ते परत अंडी देतात। त्यांनी परत अंडी द्यावी हे मेन कारण नाही, पण ह्या छोट्या पक्ष्यांना ते मारत आहे, मग त्यामुळे आम्हाला त्यांना सेपरेट करावं लागलं। तर अशा प्रकारे आम्ही त्यांना सेपरेट केले। तर यातला हे पक्षी काढताना जरासा प्रॉब्लेम होत होता, म्हणून आम्हाला ते वरचं केजचं सेपरेट करावं लागलं। तर आता अजिंक्य लावत आहे त्यांचं ते छोटंसं घर जे आहे ज्यामध्ये ते अंडी देतात किंवा त्यामध्ये ते रेस्ट करतात। तर ते सगळं काढलं आहे आणि आता तो लावत आहे। हा जुना जो केज होता तो थोडासा म्हणजे त्या क्वालिटी त्याची एवढी चांगली नव्हती ना, आम्हाला काही त्यावेळेस आयडिया देखील नव्हती की कसा घ्यायचा, काय घ्यायचं। जस्ट एक हॉबी म्हणून आम्ही अर्णवसाठी घेतलं होतं, कारण कसं आहे मुलांना असं काहीतरी वेगळं एंटरटेनमेंट असेल तर ते मोबाईलपासून थोडंसं दूर राहतात, हाच त्याचा उद्देश होता। त्यांनी कंटिन्यू मोबाईल बघू नये, थोडासा त्यांनी वेळ इतर गोष्टींमध्ये देखील द्यावा, म्हणून त्याला एंटरटेनमेंट म्हणून आम्ही हे पक्षी आणले होते। आणि त्यामध्ये आम्ही सगळे देखील खूप त्यांच्या प्रेमात पडलो आणि हे सुंदर सुंदर पक्ष्यांनी अंडी देखील दिली, त्याची आता पिल्ली आली। आता आमची एक्साइटमेंट आणि आमचा उत्साह अजून जास्त वाढला आहे। तर ही सुंदर सुंदर पक्षी आहेत आणि अर्णव बघा किती खुश आहे, त्यांच्याबरोबर खेळतो आहे, त्यांना वेळ देतो आहे, मोबाईलपासून थोडा दूर राहतो आणि असं एन्जॉय करतो। त्याला खूप प्राणी पक्षी खूप आवडतात। त्याला डॉग हवा होता, पण डॉगचा प्रॉब्लेम काय की त्याला मेंटेनन्स खूप जास्त आहे आणि तो वेळ आमच्याजवळ नाही। त्यामुळे मग आम्ही हा उपाय निवडला, कारण ह्यांना जास्त मेंटेनन्सची गरज नाही आणि आपलं एंटरटेनमेंट देखील होतं आणि आपल्याला थोडासा त्यांच्याबरोबर टाईम देखील आपण स्पेंड करू शकतो। आणि ह्या पक्ष्यांना म्हणजे जर आपण बाहेर जर सोडलं ना असंच वातावरणामध्ये, तर यांना सवय झालेली असते केजमध्ये आणि प्रोटेक्टेड राहण्याची। तर बाहेर जर असंच सोडून दिलं तर ह्या पक्ष्यांना दुसरे पक्षी मारून टाकणार। तर त्यामुळे आम्ही त्यांना सोडत नाही, पण घरामध्ये आम्ही कधी कधी त्यांना बाहेर असं सोडतो आणि ते थोड्या वेळ फिरतात इकडे तिकडे घरामध्ये आणि परत आम्ही त्यांना केजमध्ये ठेवतो। यांचं खाण्यापिण्याचं वगैरे सर्व गोष्टी आम्ही त्यांना टायमात देतो आणि हे पक्षी देखील खुश आहेत, कोणत्याही प्रकारची तक्रार नाही। आणि सुंदर चिवचिवाट यांचा सकाळी सकाळी ऐकायला भेटतो, फार छान वाटतं। तुमच्याकडे आहेत का लवबर्ड्स किंवा तुम्हाला आवडतात का लवबर्ड्स? छान आहेत हे पक्षी पाळण्यासाठी, सुंदर दिसतात आणि फार छान आपल्याबरोबर फ्रेंडली देखील होऊ शकतात ते। तर हे आता आमचे जे जुने बर्ड्स आहेत म्हणजे जे अडल्ट आहेत त्यांचं नाव आहे ब्लूई आणि बिंगो। अर्णवनेच त्यांना नावं दिलेली आहेत
आता ही छोटे 3 पक्षी जे आहेत, आता ही नाही म्हटलं तरी 1.5 महिन्याची आहेत आणि ते होतात ते हळूहळू मोठे, खूप लवकर ग्रोथ झाली त्यांची. तर ह्यांना देखील ती अर्णव नावं देत आहे. तर त्यांची नावं त्यांनी अशी ठेवली, बिली, लिसा आणि अजून एकाचं नाव आता मला काही आठवत नाही आहे, पण त्याने ठेवलेत. बघा कसा खेळतो आहे अर्णव त्यांच्याबरोबर, अगदी मजा येते त्याला. ही छोटी जी पिल्लं आहेत त्यांना ह्या केजवर चालायला थोडासा प्रॉब्लेम होत आहे, कारण ती लहान आहेत आणि त्यांना अजून तेवढी आयडिया नाही. त्यामुळे काय आम्ही खाली एक छोटासा पेपर टाकतो आहे, जेणेकरून त्यांना चालायला काही प्रॉब्लेम होणार नाही. तर अशा प्रकारे आम्ही तो पेपर खाली टाकलेला आहे, तर त्याच्यावर ते व्यवस्थित चालू शकतात आणि कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता जेवण त्यांना देताना इथे जी जागा ठेवलेली आहे जेवणासाठी, त्याच्यावर अडकून न ठेवता आम्ही ते खालीच ठेवणार आहे, कारण त्यांना एवढ्या उंचावर जाऊन जेवण खाणं वगैरे जरासं अवघड होईल त्यामुळे. तर फायनली झालेलं आहे सर्व. चला तर आपण त्यांना त्यांच्या जागेवर ठेवूया. आमच्या छोट्याशा गॅलरीमध्ये आम्ही त्यांना ठेवत आहोत आणि अशा प्रकारे शेजारी शेजारीच आम्ही त्यांना ठेवलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.